मित्रांनो, आपण विश्रामगड पट्टा किल्ल्यावरून आता परतीचा प्रवास हा सिन्नर मार्गे करणार आहोत. हा एक मोटो ब्लॉगिंगचा व्हिडिओ असणार आहे, कारण इथं जाताना आपल्याला व्ह्यूज खूप छान बघायला मिळणार आहे. तर या व्हिडिओला नक्की बघा. आता करूया मोटो ब्लॉगिंगला आपली सुरुवात. चला तर मग भेटूया पुढे. या रस्त्याने आपल्याला जायचं. समोरचा व्ह्यू चेक करा. मिलिंद सरांच्या काहीतरी गप्पा चालू आहे. चला, आपण विश्रामगडावरून परतीच्या प्रवासाला निघालोत, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे. आणि सुंदर असे व्ह्यूज आणि काही मित्र आपल्याला इथे भेटलेले आहेत. हा बोला. हे वेल्लोळीचे आहेत, त्याचे मामा राहिले इथे. क्या बात आहे. ते बोले इकडनं जा, काय प्रॉब्लेम नाही, मस्त छान व्ह्यू वगैरे, निसर्ग वगैरे छान आहे, सुंदर आहे. अरे वा, सिन्नर मार्गे इकडनं गेलं ना एकदम भारी. अच्छा. तेच म्हणून मी स्टार्ट केला ब्लॉग तिथून वेगळा. परत म्हटलं नवीन व्हिडिओ चालू करू परत. यातला नीकडनं आले. हा, तिकडनं आलो पूर्ण. चला मित्रांनो, आपले जे मित्र भेटले होते त्यांनी आपलं चॅनलही सबस्क्राईब केलं. चला येऊ का? चला या. चलो बाय, थँक्यू. दत्तू निसरत. दत्तू निसरत. मित्रांनो, हा नवीन ब्लॉग चालू केलेला आहे मागाशी म्हटल्याप्रमाणे, कारण माझ्याने राहावला नाही गेलं. हा पट्टा केलेला आहे आणि आपण येताना टाकेद मार्गे आलो होतो आणि आता आपण जाताना सिन्नर मार्गे चाललोय, कारण की येतानाचा रस्ता खूपच खराब होता, खूप खड्डे होते आणि आता संध्याकाळ पण झालेली आहे. तर हा रस्ता आपल्याला जरा जास्त योग्य आहे पटकन नाशिक पर्यंत जाण्यासाठी. आपल्याला रस्त्यात दोन मित्र पण भेटले होते, त्यांनी पण सांगितलं हा रस्त्याने एकदम तुम्हाला चांगले चांगले व्ह्यूज वगैरे पण बघायला मिळतील, तर तुम्ही ह्या रस्त्याने जा. म्हणून आपण हा रस्ता प्रेफर केलेला आहे. हे जे आपल्या सोबत चालताय दोन मित्र, यांनीच आपल्याला सजेस्ट केला की या रस्त्यावरून तुम्ही जा. वाव, जबरदस्त. खरंच आता मोठं ब्लॉगिंग करण्याची मजा आहे ना, हा सेपरेट एकदम वेगळा, फक्त मोठं ब्लॉगिंगचा एक छोटासा ब्लॉग बनवायचा प्रयत्न आहे माझा. तुम्हाला नक्की आवडेल. चांगले चांगले व्ह्यूज याच्यात आपण टाकणार आहे. वा वा, क्या बात आहे. आणि आपण विश्रामगडावर नक्की एकदा सकाळी येऊ, पहाटे येऊ, वरपर्यंत जाऊ, सगळे स्पॉट आपल्या व्हिडिओ मध्ये कव्हर करू. मगच मला मानसिक समाधान मिळेल. आज थोडस नाराज झालो मी. आम्ही निघालोच लेट. ऍक्च्युली आमची चूक होती. आम्ही खूप लेट निघाल्यामुळे, दोनदा रस्ता चुकल्यामुळे आमचा खूप वेळ वाया गेला. मध्ये रस्त्यात जेवायला पण थांबलो होतो. मिलिंद सरांचं जेवण झालेलं नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही रस्त्यात जेवायला थांबलो होतो. तिथं जवळपास आमचा 1-1.5 तास गेला. ठीक आहे, काय हरकत नाही, येऊ परत. आता संध्याकाळची वेळ असल्यामुळे ऊन तर नाहीये, मस्त थंड वारे, आणि त्या थंड वाऱ्याचा निसर्गाचा आनंद घेत घेत आपण सिन्नरच्या दिशेने चाललोय. मगाशी जे तुम्हाला मंदिर सांगितलं होतं ना मी, आई भवानीचं, त्या मंदिराकडे हा रस्ता निघेल. महाराजांनी त्या मंदिराची स्थापना केलेली आहे आणि ते खरं आहे. वा, एक एक टर्न नंतर एक एक आपल्याला भारी भारी व्ह्यूज बघायला मिळत आहे. मिलिंद सर गप्पांमध्ये एकदम रंगून जातात कोणी भेटल्यानंतर. चांगलं पण आहे, ओळख होते, नवीन नवीन मित्र होतात आणि त्यांचं जे नेचर आहे त्याच्यामुळे पटकन त्यांचे मित्र होतात. पट्टा किल्ला, इकडं देवी मंदिर आहे. आपण सरळ या दिशेने चाललोय सिन्नरकडे. रस्ता एकदम सुंदर आहे, असं वाटतच नाही ना. बघा ना मित्रांनो, तुम्ही व्ह्यू चेक करा, असं वाटत नाही 70 किलोमीटरवर नाशिक पासून बाहेर पडल्यानंतर आपल्याला असं काहीतरी व्ह्यूज बघायला मिळेल.
सुंदर. बघा ना, ते बकऱ्या कशा मस्त चरतायत वरती. मस्त छान वाटतंय एकदम. दादा अगदी मधोमध रस्त्यावर मोबाईल बोलत चालले होते. हायवेला लागलो का मी बंद करून टाकेल शूटिंग, कारण की हायवेला मजा नाहीये मोठं ब्लॉगिंग करण्यात. इथं जे ते व्ह्यूज दाखवण्याची इथं मजा आहे ना, ते हायवेला नाही. इकडं बघा ना, सुंदर, एकच नंबर. छोटस गाव लागलं आपल्याला मध्ये. लहान लहान पोरं. हॅलो. छोट्याशा गावात आपल्याला आता कन्फ्युजन आहे, जायचं कुठं. चलो बाय. आपल्या सोबत जे 2 मित्र होते त्या गावाला गेले. आता ते गावाकडे, त्यांचं गाव होतं तिथंच उजव्या बाजूला, तिथे गेले. सुंदर काय नजारे. सगळीकडे मस्त हिरवळच हिरवळ. हा हा हा, क्या बात आहे. हा क्या बात आहे. नशीब कॅमेरा चालू होता आपला. मस्त सुंदर. स्टेप्स मध्ये खाली पडतोय. तर घेतला तर लगेच व्ह्यूज बदलतात. त्या तिकडून आलोय ना, इकडून आपण सिन्नरकडे चाललोय. हा रस्ता जरा, आलो त्या रस्त्यापेक्षा हा रस्ता जरा मला चांगला वाटतोय. तो तर एकदम बिलकुल रस्ताच एकदम कच्चा होता. पूर्ण त्या रस्त्यावर तर बॉडी पेन व्हायला सुरुवात झाली होती. असे रस्ते होते ते. एक खड्डा वाचवायला गेले का गाडी दुसऱ्या खड्ड्यात. त्यात मोठं ब्लॉगिंग चालू. मोठं ब्लॉगिंग करावी, गाडी चालवावी, तरी मी केलं शूटिंग. छोटासा ब्रिज, ब्रिजच्या खालून सुंदर दोन्ही साईडला पाणी. लागला रस्त्याचं कौतुक काय केलं. रस्ता परत डायरेक्ट खराबच रस्ता चालू झाला. बोर्ड लिहिलेला आहे इथं काहीतरी. नागमोडी वळण आहे. दादांना 2 रस्ते आले होते म्हणून पत्ता विचारला. जमिनीन सर ज्या ठिकाणी वळाले तो एका वस्तीवर जातो म्हणे. इकडून वरच्या रस्त्याने तुम्ही या. हा रस्ता जातो. 5 पट्टा वगैरे काहीतरी बोलले ते सिग्नल. बघा ना मित्रांनो, व्ह्यू जबरदस्त. येऊ परत सकाळी, येऊ सकाळी. मिलिंद सर तेच म्हणताय, नाश्ता बिष्टा डबा बिबा सगळं घेऊनच येऊ टॅक बॅग मध्ये. इथंच पूर्ण दिवस एन्जॉय करू. त्यांचं प्लॅनिंग पण झालं येता येता. जवळपास 3 ते 4 वेळा त्यांनी मला इन्सिस्ट केलं इथं सकाळी यायचं. सकाळी पहाटे घरून निघायचं, म्हणजे यायला इथं पोहोचायला जरी आपल्याला 2-2.5 तास लागून जातात. त्याच्यामुळे घरून लवकर निघालो म्हणजे आपल्याला प्रॉपर व्ह्यू बघा, समोरचा व्ह्यू उजेड, वरती त्याच्यावरती काळे ढग आणि सगळ्या पवन चक्क्या. बोललो ना, 1 टर्न घेतला का व्ह्यू चेंज झाला. 1 टर्न घेतला का व्ह्यू चेंज झाला. परत हा व्ह्यू बघा. आता त्यांनी आपल्याला ऍड्रेस सांगितलं ते आपल्या पुढे चालताय.
बघा ना मित्रांनो, तो रस्ता मस्त, किती सुंदर रस्ता दिसतो लांब पर्यंत. मी तर म्हणतो एक वेळेस नाही, प्रत्येक सीझनला इथे यायला पाहिजे. 2-3 वेळेस मला तर असं वाटतं. एकदा येऊन इथं समाधान होण्यासारखं हे ठिकाण नाहीये. सुंदर. पुढे बघा ना, किती मस्त छोटस गाव आहे आणि त्या गावात आपल्याला घेऊन जाणार हा सुंदर असा रस्ता आहे. सुंदर असा रस्ता गावात घेऊन जाणार. मित्रांनो, साप, जंप मारणारा साप गेला 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 गेला. हा दुसरा. हो, खतरनाक जंप. मित्रांनो, कॅमेऱ्यात कॅच असा उड्या मारत तो रस्ता क्रॉस करत होता साप. हा 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 हा, मस्त वाटत असेल लोकांना इथं राहायला. खरंच निसर्गाचा आनंद ही लोक उपभोगताय. आपण सिटी मध्ये कुठे ते टीव्ही, मोबाईल, इंटरनेट, सिटीतलं पोल्युशन, नॉइज पोल्युशन, खरं तर जीवन हे जगताय. चला भेटूया पुढे. थोडं आपण ते गाव क्रॉस केलं आणि लगेच मी कॅमेरा ऑन केला. खूपच छान. येऊया लवकर, नक्की येऊया. परत व्ह्यू चेंज. टर्न घेतला आणि लगेच व्ह्यू चेंज. परत समोर विंडमिल. हा व्हिडिओ पण काय 20-25 मिनिटाचा होतो का काय, बघूया. पुढे एडिटिंग मध्ये कमी करत करत आणू त्याला कमीवर. रस्ताच किती छान आहे बघा ना मित्रांनो. कॅमेरा बंद करायची इच्छा होत नाहीये. आता असं वाटतं बस व्हिडिओ जास्त मोठा होऊन जाईल, तर या व्हिडिओला आपण इथेच एंड करू. हा मोटो ब्लॉगिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.